आजच्या यंग पिढीमध्ये हा एक प्रश्न नेहमी बघायला मिळतो. माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलं-मुली येतात. त्यांचा हा एक प्रश्न कायम असतोच, की एक्सची फ्रेंडशिप राहू शकते का? किंवा एक्सची फ्रेंडशिप आम्ही ठेवावी का? एक्सची फ्रेंडशिप ठेवणं हे बरोबर आहे का? आणि मेन म्हणजे एक्सची फ्रेंडशिप होऊ शकते का? हा मेन मुळात प्रश्न आहे. तर हा प्रश्न विचारणाऱ्यांना माझा एकच प्रश्न आहे, की तुम्हाला तुमच्या एक्सची फ्रेंडशिप का ठेवायची आता पुन्हा? जर ती इतकी चांगली रिलेशनशिप होती, फ्रेंडशिप होती किंवा एखादा चांगला बॉन्ड होता, तर तुम्ही तो तोडलातच का? जर तुम्ही एखादा डिसिजन घेतलात, ब्रेकअप केला त्या माणसाशी, जे चांगले तुमचे एक बॉन्ड होता, एक रिलेशनशिप होतं खूप काळाचं, जे तुम्ही एक सडनली तोडून टाकला, तर ते रिलेशनशिप तोडून तुम्ही पुढे निघालात, तर त्याचं काहीतरी कारण असेल. ठीक आहे, काही जणांची प्रॅक्टिकल कारण असतील त्यामागे. लाईक की फॅमिलीचं जमत नाहीये किंवा फॅमिली रेडी नाहीये म्हणून आम्ही आमचं रिलेशनशिप तोडलं, आम्ही म्युच्युअली कन्सर्नने आमचं रिलेशनशिप तोडलं. ह्या जरी किती खऱ्या गोष्टी असल्या ना, किती प्रॅक्टिकल गोष्टी असल्या ना, तरी मग त्यानंतर ह्या ह्या सिच्युएशन नंतर पुन्हा फ्रेंडशिप मध्ये येणं किंवा पुन्हा फ्रेंडशिप करणं हे खूप इम्पॉसिबल आहे मित्रांनो. मला सांगा, तुम्ही त्यांच्याशी एक स्पेशल बॉन्ड शेअर करत होता. त्यांच्यासोबत एक मेंटल एक तुमची एक कनेक्टिव्हिटी होती. तुमची एक इमोशनल सेटअप होता त्या व्यक्तीसोबतचा. एक फिजिकल इंटिमेसी होती त्या व्यक्तीसोबतची. ती तुम्ही विसरू नाही शकत. तो समोर आल्यावर त्याच्याशी बोलताना, त्याच्यासोबत वावरताना तुम्ही एकदम सर्व फिलिंग्स विसरून तुम्ही प्लॅटॉनिक रिलेशनशिपमध्ये नाही राहू शकत. तुम्ही तुमच्या फिजिकल इंटिमेसी, इमोशनल्स त्यावर नाही तेवढा कंट्रोल ठेवू शकत. लव्ह रिलेशनशिप तुम्हाला कंटिन्यू नाही ठेवायचं आहे, तर माझ्या मते तुम्ही मैत्री सुद्धा ठेवू नका. आणि मैत्री नाही होऊ शकत. तुम्ही किती म्हटलं की आम्ही मित्र आहोत, आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, तरी नाही पॉसिबल आहे. कुठेतरी तुम्हालाच त्याचा त्रास होईल. तुम्ही अशा एक अनरिझॉल्व्ड इमोशनल स्टेट्स मध्ये असाल ब्रेकअप नंतर, तर ते तुम्हालाच ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. रिलेशनशिप अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या कुठच्या मध्ये लॉंग टर्म रिलेशन्स मध्ये पडू पाहताय किंवा पडलात किंवा तुम्ही जर लग्न केलात, तर त्यानंतर पुन्हा मागचं रिलेशनशिप फ्रेंडशिप ऍज अ फ्रेंडशिप म्हणून त्याला टॅग देऊन ते रिलेशनशिप कंटिन्यू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि तुमच्या जोडीदारासोबत इनजस्टिस केल्यासारखं म्हणू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होणार आहे आणि त्या अपोजिट पर्सनला सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथेच थांबणं हे खूप महत्वाचं आहे. कितीही प्रयत्न करा, ती फ्रेंडशिप नाही राहू शकत. ती फ्रेंडशिप तुम्ही त्या फ्रेंडशिपच्या नजरेने त्या पर्सनकडे पुन्हा बघू शकत नाही. कारण तुम्ही एक तसा स्पेशल बॉन्ड शेअर करत होता. तुम्ही लॉंग टर्म त्या व्यक्तीसोबत घालवलाय. लॉंग टाइम तुम्ही इमोशनल एक बॉन्ड शेअर केलाय. लॉंग टाइम तुम्ही सोबत होता. तुम्ही ज्या व्यक्तीला किस्सेस आणि हक केलाय, त्या व्यक्तीकडे तुम्ही फ्रेंड्सने बघू शकता का? फ्रेंड्सच्या नजरेने पुन्हा बघू शकता का? फ्रेंडशिपच्या नजरेने पुन्हा बोलू शकता का त्याच्याशी? तुम्ही कुठेतरी मूव्ह ऑन करत असाल, तर त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम होईल, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला दोघांनाही याचा त्रासच होईल. ते रिलेशनशिप तुम्ही जर एम केलातच आहात, तर हे जे तुम्ही नवीन रिलेशनशिप एकमेकांमध्ये खूप पाहताय, त्या रिलेशनशिपने तुम्ही अजून कॉम्प्लिकेट करून ठेवाल स्वतःची नाती. तसेच एकमेकांना सुद्धा अजून त्रास द्याल. तर तुम्ही माझं म्हणणं हेच असेल की तुम्ही जे आधी एक डिसिजन घेतलात त्या डिसिजनवर कायम राहा. तुम्ही ब्रेकअप केला तर तुम्ही एकमेकांपासून दूरच राहा. तुम्ही जर कुठे कनेक्टेड आहात, तुम्ही एका फॅमिली फ्रेंड्स मध्ये येता, कलिग्स आहात कामावर, तर तसं तेवढं तुम्ही बोलणं चालणं ठेवू शकता. पण पुन्हा फ्रेंड्स होऊया, चलो एक बार फिर से दोस्ती करते, हा डायलॉग नकोच. कारण तो तुमचा घातच करणार आहे मित्रांनो. तुम्ही फ्रेंडशिप मध्ये पुन्हा तो कम्फर्ट झोन गमावून बसाल आणि स्वतःला चीट केल्याचं तुम्हाला एक फिलिंग येईल पुढे जाऊन. तर त्यापेक्षा हा प्रश्नच नको. जिथे जो डिसिजन घेतला त्यावर ठाम राहून पुढे चाला. आयुष्य खूप सुंदर आहे. राधे राधे मित्रांनो.